अल्पवयीन मुलीच्या अपहरण व विवाहाचा बनाव केल्याच्या प्रकरणात एक जण निर्दोष. अल्पवयीन मुलीच्या अपहरण व विवाहाचा बनाव केल्याच्या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने संशयित आरोपी वसीम सय्यद याची निर्दोष मुक्तता केली. बचाव पक्षातर्फे रियाज बांडदार यांनी काम पाहिले. फिर्यादीने गावभाग पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. तपासादरम्यान आरोपीने पीडितेसोबत विवाह केल्याचे समोर आले. त्यावेळी तिचे वय 17 वर्षे असल्याचे नमूद करण्यात आले होते. पोलिसांनी भादनवी कलम 363, 366, 366 ब, 493, 496 व 511 अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली होती. दरम्यान पीडितेच्या वयाबाबत शंका निर्माण झाल्याने बोन एज टेस्ट करण्यात आली. या चाचणीत तिचे वय 18 ते 20 वर्षे दरम्यान असल्याचे स्पष्ट झाले. सुनावणी दरम्यान साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती व बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी 6 एप्रिल 2026 रोजी आरोपीची निर्दोष मुक्तता केली. सदरकामी रियाज बांडदार यांना जईद मुल्ला, यासीन पेंढारी, सचान कोरवी, परवेज मुजावर, साहिल शेख व अजीज नदाफ यांनी मदतनीस म्हणून सहकार्य केले. महान कार्य न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी.